हर हर महादेव भावांनो, उचल गाडी निघ बाहेर संघटनेचे अध्यक्ष घेऊन मी चाललो हिंडाय. काळी गुलाबो जास्तच काळी झाली मग काय, आणली ब्युटी पार्लर मध्ये 3 रुपयाची शॅम्पू घासली थोबाडाला आणि काढलं थंड पाण्याने धुवून. अहो मालक नको म्हणत गुलाबोनी हाक मारली. शनिदेवाची खूप दिवस झाली भेट घ्यायची होती, कारण शनिदेवांनी जर आठवण काढली असती तर अवघड झालं असतं. एवढी मोठी रांग पाहून आकडी येता येता राहिली. सूर्यदेव कोणत्या काळाचा बदला घेत होते कुणास ठाऊक. रांगेत पेड्याचा बॉक्स घेऊन पांडुरंगच दिसला. मग काय, मारुती रायाला भेटलं पाहिजे, कारण शनिदेवासोबत डायरेक्ट भेटणं म्हणजे अवघड काम. सुंदर परिसराचा व्हिडिओ घेताना दिसलो. इकडे कोण येणार असा आवाज आला. व्हिडिओ काढतो का? अरे या अँगलनी काढ. महा व्हिडिओ शनिदेव खतरनाक सल्ला दिला. दर्शन झाल्यावर माझ्या मित्र परिवाराला चांगला आशीर्वाद दे म्हणत बाहेर आलो. माझ्या मनातली दुसरी इच्छा घंटीच्या रूपात टांगली. सांगा माझी पहिली इच्छा काय असेल तर कमेंट मध्ये. गरीबाचा बाजीराव सिंगम बघा स्टाईल मारून झाल्यावर ऊन लागत होतं. 10 रुपयाचा अध्यक्षाने रस पाजला आणि चला डायरेक्ट डीमार्टला अशी घोषणा केली. इथं आल्यावर मला 2च गोष्टी आवडतात. दुसरी म्हणजे ही गोदडी सारखं जॅकेट, पण किंमत पाहिली कीच गोदडीच फाटते. जिमला तर डोंबलं जात नाही, पण या राजूला काजू खायची लय सवय आहे. अध्यक्षाकडून पाणीपुरीचा बेत होता. पण काय, फुगा पोतपाणी आणि अगरबत्त्या कार्यक्रम चालू केला. एवढं सगळं झाल्यावर अध्यक्षाची एक घोषणा ऐकू आली. सकाळचे भांडे घासून घ्या साहेब. आताच कुठं धुरंधरचा हमजा अंगात घुसला होता त्यासारखीच पटापट भांडे घासून घेतली. जसं त्यांनी सगळं पाकिस्तानाचा माफिया साफ करायचा प्रयत्न केला तसं मी किचन साफ करून घेतलं. तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच आहे. बाकीचं बघू पुढच्या ब्लॉग मध्ये. ब्लॉग आवडले असल्यास लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा.